नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक महिलेला साडी नेसल्यावर हा विचार नक्कीच येतो, की आता साडीवरती कोणते कानातले शोभतील आणि कोणते कानातले आपल्याला वेअर करायचे आहेत. तर आपण जेव्हा साडी कोणती आहे याच्यावर डिसाईड करतो. जर काठपदराची साडी असेल, फॅन्सी साडी असेल, नेटची साडी असेल, तर त्याच्यावरती आपण वेगवेगळे कानातले वेअर करत असतो. तर इथे मी दाखवलेले आहेत काठपदर साडीवरचे कानातले. तर काठपदरची साडी, पैठणी कोणतीही असेल तुमच्याकडे पैठणी काठापदराची असेल त्यावरती तुम्ही असे छानसे झुमक्यावाले कानातले तुम्ही वेअर करू शकता. त्यामुळे तुमचा लूक अजूनच जास्त खुलून दिसेल. जर साडी कॉटनची असेल, हिरकणी साडी असेल, तर त्यावरती तुम्ही सिल्वर कलरचे झुमके वेअर करू शकतात आणि तुमची साडी गोल्डन किंवा कोणत्याही कलरची असेल, तर त्यावरती तुम्ही असे गोल्डचे किंवा मल्टी कलरचे झुमक्याचे कानातले वेअर करू शकतात. कोणत्याही साडीवरती म्हणजेच काठापदराची असेल, पैठणी असेल, पेशवाई असेल किंवा काष्टी साडी असेल, नऊवारी साडी असेल, तर त्या साडीवरती तुम्ही जी मी स्क्रीनवरती डिझाईन दाखवलेली आहे त्याच्यातनं चूज करून ती डिझाईनचे कानातले तुम्ही वेअर करू शकतात. काठापदरामध्ये कॉटनमध्ये असेल तर त्यामध्ये आपण मोतीचे देखील वेअर करू शकतो. पूर्ण सेट आपण मोतीचा घेऊ शकतो. जसं की मंगलमाळ ही मोतीची घेऊ शकतो. पण या साडींवरती काठापदराच्या साडींवरती डायमंडचे कानातले अजिबात छान दिसत नाही. म्हणून तुम्ही हे झुमक्याचे कानातले नक्की वेअर करा.